आज आपण सुरणाचे काप बनवणार आहोत, तेही अगदी कमी तेलाचा वापर करून आणि छान असे कुरकुरीत आणि चविष्ट। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे सुरण घेतलेली आहे, म्हणजे सुरणाचा एक तुकडा घेतलेली आहे। आता आपल्याला या सुरणाला छान असं सोलून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो तुम्हाला वरचा काळा भाग दिसतोय ना, हा काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे चाकूच्या मदतीने तुम्ही हा सुरण सोलू शकता। आता याच प्रकारे आपण हा सर्व सुरण सोलून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता सर्व सुरण छान असं सोलून घेतलेला आहे, म्हणजे काळा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे। आता आपल्याला या सुरणला कापून घ्यायचा आहे। तर मी इथे एक चाकू घेत आहे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला या प्रकारे सुरणाचे काप तयार करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही, मीडियम असे काप आपल्याला कापून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही साईज लहान मोठा करू शकता, फक्त याची जाडी या प्रकारे ठेवा। आता आपण याच प्रकारे सर्व सुरण कापून घेतलेला आहे आणि बघू शकता साईज तर बदलणारच आहे, कारण सुरणाला आकार नसतो आणि लहान मोठा कापताना तो साईज होऊनच जाते। तर आता आपण हा कापलेला सुरण एका वाट्यात काढून घेऊया आणि या सुरणाला छान असं स्वच्छ धुवून घेऊया। तर त्यासाठी बघू शकता मी ते पाण्याने हा सुरण छान अशी स्वच्छ धुवून घेत आहे। 2 ते 3दा धुवून घ्या, म्हणजे छान स्वच्छ होऊन जाणार। तर बघू शकता सुरण छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण इथे एक वाटा घेतलेला आहे, या वाट्यामध्ये हा सुरण टाकून घ्यायचा आहे कापलेला आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे। तर मी ते साधारणतः 2 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चम्मच मी इथे मीठ टाकलेली आहे, अर्धा चम्मचपेक्षा थोडं जास्त, आणि थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। मी ते अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळणे खूपच आवश्यक आहे। जर लिंबू नसेल तर तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचेचं पाणी करून तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये थोडासा, किंवा आमचूर पावडर वगैरे टाकू शकता। काहीतरी आंबट टाकणे यामध्ये खूपच आवश्यक आहे, नाहीतर याच्यामुळे गळ्यामध्ये खाज लागतोय, त्यामुळे आपल्याला इथे आंबट टाकावंच लागणार। तर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला झाकून ठेवूया। अर्धा तास झाकून ठेवलेलं होतं आणि आता हा सुरण तयार झालेला आहे सुरणाचे काप बनवण्यासाठी। आता मी इथे थोडं ज्वारीचं पीठ घेतलेली आहे आणि थोडा रवा। ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। आता जे आपण सुरण कापून ठेवलेले आहेत याचे तुकडे आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे किंवा ज्वारीचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग रवा लावून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे। आणि इथे मी आता तावा घेतलेली आहे, म्हणजे मी यांना फ्राय नाही करणार आहे तर रोस्ट करणार आहे। तर ताव्यावर आपण रोस्ट करून घेऊया। तर तेल टाकून घ्यायचं आहे, अगदी कमी प्रमाणात तेल टाकला तरी चालेल। तेलाला छान असं ताव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण या तेलाला गरम होऊ देऊया। तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे सुरणाचे जे आपण काप तयार करून ठेवलेले आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर आता आपण यावरून थोडंसं तेल टाकून घेऊया, अगदी कमी प्रमाणात तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर परतवून घ्यायचं आहे। आता आपण यांना पलटवून घेऊया। आलटून पलटून दोन्ही बाजूने यांना छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे, स्लो ते मीडियम गॅसवर। गॅस फुल अजिबात करू नका, नाहीतर हे जळून जाणार आणि आतमधून कच्चे राहणार। त्यामुळे स्लो ते मीडियम गॅसवर केलात तर हे छान असे शिजणार। काही वेळानंतर बघू शकता, म्हणजे साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर स्लो गॅसवर हे छान असे शिजलेले आहेत आणि छान क्रिस्पी झालेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान असे आपले हे सुरणाचे काप तयार झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। तर मी ते चालणीमध्ये हे सुरणाचे काप काढून घेत आहे आणि बघू शकता किती मस्त दिसतात बघायला। जेवढे बघायला सुंदर दिसतात तेवढेच खायला पण चविष्ट लागतात आणि खूपच छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत। बघू शकता तुम्ही खूपच छान लागतात आणि सुरण शरीरासाठी पौष्टिक सुद्धा आहे आणि आपण हे खूप कमी तेल वापरून तयार केलेले आहेत। तर एकदा तरी तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। मी तुम्हाला आता हा सुरणाचा काप तोडून दाखवते एक, आणि बघू शकता दोन्ही बाजूने क्रिस्पी आणि आतमधून छान असं शिजलेला आहे बघा। आणखीन तोडून दाखवते, छान अगदी मऊ शिजलेला आहे, खूपच चविष्ट लागते।
तर एकदा तरी या पद्धतीने सुरणाचे कापं नक्की ट्राय करा, खूपच चविष्ट बनतात। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।